केंद्र सरकारने गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देणारा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली. कर्मचारी अनेक दिवसांपासून त्याची मागणी करत होते. नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे 45 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार व 65 लाख सेवानिवृत्तांच्या निवृत्तीवेतनात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू केल्या जातील. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 2016 मध्ये 7वा वेतन आयोग हा लागू झाला. त्याच्या शिफारशी 2026 पर्यंत सुरू राहतील. केंद्र सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग आणते. सध्या 7वा वेतन आयोग सुरू आहे. त्याचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. 2026 पासून 8वा वेतन आयोग हा लागू असेल. 8व्या वेतन आयोगाचे वेतन मॅट्रिक्स हे 1.92च्या फिटमेंट फॅक्टर वापरून तयार केले जाईल. हे असे समजून घ्या की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे 18 स्तर आहेत. लेवल 1 कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 18,000 रुपये आहे आणि 1800 रुपये ग्रेड पे आहे. 8व्या वेतन आयोगांतर्गत ते 34,560 रुपये केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना लेवल 18 अंतर्गत कमाल मूळ वेतन हे 2.5 लाख रुपये मिळते. हे अंदाजे 4.8 लाख रुपयापर्यंत वाढू शकते. जर 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 मध्ये लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 34,560 रुपये असेल असा अंदाज आहे. जर आपण वर्ष 2004 जोडले तर 25 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी 2029 मध्ये निवृत्त होईल. आता समजा 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लेवल 1 कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 34,560 रुपये झाला तर त्याच्या रकमेच्या 50% रक्कम ही 17,280 रुपये आहे. यानुसार कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून 17,280 रुपये प्लस DR रक्कम मिळेल. तथापि केवळ क्वचितच प्रसंगीच एखादा कर्मचारी लेवल 1 वर नोकरीत रुजू झाल्यानंतर सेवानिवृत्तीपर्यंत त्याच स्तरावर राहील. पदोन्नती आणि इतर नियमानुसार ही पातळी वेळोवेळी वाढत राहते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून जास्त रक्कम मिळेल. त्याचबरोबर लेवल 18 कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 4.80 लाख रुपये असेल. या एकूण 2.40 लाख रुपयांच्या 50% रक्कम प्लस DR म्हणून पेन्शन दिली जाईल. एप्रिल 2025 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची फारशी आशा नाही, कारण आतापर्यंत सरकारने यावर कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये 1 जानेवारी 2026 पासून ती लागू होण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर विशेष फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारात सुधारणा होईल. समजा सध्याच्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन सुधारणेसाठी 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू केला असेल तर काही मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे सरकार 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत 1.92 घटकांची तडजोड करू शकते. काही मीडिया रिपोर्टनुसार सरकार किमान 2.86च्या उच्च फिटमेंट फॅक्टरची निवड करेल. 7व्या वेतन श्रेणीमध्ये काय आहे? वरिष्ठ श्रेणीतील सचिवस्तरीय अधिकाऱ्यांचे मूळ वेतन हे 2.5 लाख रुपये आहे. यांच्या वेतनामध्ये महागाई भत्ता जोडलेला नसतो. त्यामुळे 2.57 फिटमेंटच्या फॅक्टरच्या आधारे 8व्या वेतन श्रेणीमध्ये वेतनवाढ होऊन ती 6.40 लाख रुपये होईल. यांच्या ग्रॅच्युटीवर काय परिणाम होईल तर ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा ही 30 लाख रुपये आहे. सरकारने ती वाढवली नाही तर ती तशीच राहू शकेल. इतर काय लाभ होतील? केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 महिन्याच्या मूळ वेतनाबरोबर गृहकर्ज केवळ 8.5% व्याजावर मिळते. 6व्या वेतन आयोगात ही कर्ज रक्कम 7.5 लाख होती. 7व्या वेतन आयोगात 3.2% वाढून 25 लाख रुपये झाली. 8व्या मध्ये ती 80 लाख रुपये इतकी होईल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.